अशोक खरातची तिसऱ्या दिवशी देखील एसआयटीकडून चौकशी सुरू तर खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे राजीनामे घ्या. नाना पटोले यांची विधानसभेत मागणी. कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अशोक खरातच्या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. प्रकरण उघडकीस आणल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या, ठाकरेंची टीका. भाजपकडून गळचेपी सुरू. आम्ही राजीनामा देऊ. सातारा झेडपीच्या प्रकरणावरून शिवसेना आमदारांची शिंदेंच्या समोर खतखत. फडणवीस आणि शिंदेंची फोनवरून चर्चा. लवकरच बैठक. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी. सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश, तर निर्णय राखून ठेवला. सभापती राम शिंदे यांची माहिती. सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश. वस्तुस्थिती न तपासता निलंबनाचे आदेश कसे दिले? जयकुमार गोरेंचा प्रतिसवाल. साताऱ्यामध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्याची शंभूराज देसाईंची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत निवेदन, तर कडक कारवाई. मुख्यमंत्र्यांचं कारवाईचं आश्वासन. मंत्री मार खातायत. हिंमत असेल तर सत्तेमधून लाथ मारून बाहेर पडा. साताऱ्याच्या प्रकरणावरून अनिल परब यांचे विधान परिषदेमध्ये शिवसेनेला टोमणे, तर युतीमध्ये काही कटू अनुभव येतात, पण आम्ही हतबल नाही. शंभूराज देसाई यांचं उत्तर. नागपुरात संघ मुख्यालयावरती काँग्रेस आणि वंचितचा मोर्चा. एप्स्टीन फाईलच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेण्याची मागणी. हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आंबेडकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी. देशाला इंधन टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी 27च्या ऐवजी 41 देशांकडून इंधनाची आयात सुरू. पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण. कोरोना काळासारखं सतर्क राहण्याची भारताला गरज. आखातामधल्या युद्धावरून लोकसभेत निवेदन.